आमचं जे म्हणणं आहे ते बऱ्याच अंशी बरोबर आहे. 1991 साली आपण जे आर्थिक धोरण स्वीकारलं, खुलं धोरण स्वीकारलं, त्यानंतर जवळपास 24 करोड लोकसंख्या म्हणजे 3-4 जर्मनी एवढे देश जे आहेत ते आपण दारिद्र्य रेषेच्या वरती आणले. आणि मराठी माणसासहित सगळ्या तरुण म्हणजे जो 52% आहे 25 वर्षाच्या खालचा, त्याच्यामध्ये एक विकासाची आस आणि एक चांगल्या जीवनाची आपण एक आस जी आहे ती निर्माण केली. पण जी मंदी आली, जागतिक मंदी आली आणि त्या वर्गाला जो फटका बसला, त्याचाच फटका जो बऱ्यापैकी आहे तो काँग्रेसला बसला. आपण जर कामाची जर चर्चा केली, काम कोणते केले, तर मी आज सकाळपासून सगळ्या भाजपच्या प्रवक्त्यांना विचारतोय की तुम्ही 3-4 कामं सांगा, नाहीतर मी तुम्हाला 100 कामं सांगतो की काँग्रेसच्या काळामध्ये ही धोरणं झाली अशी अशी आणि या धोरणांचा असा सरळ इम्पॅक्ट पडला. 2004 ते 2014 आम्ही 140 ते 160% कृषी शेतमाल जो आहे त्याच्या भावाला आम्ही वाढवून दिले. म्हणजे 1500 रुपयाचा कापूस असणारा आमच्या काळामध्ये 4000 पर्यंत आला. पण यांनी 3 वर्षामध्ये फक्त 1.5% भाव बेसिकली वाढवले. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये म्हणजे अनेक असे मुद्दे. आता मुंबईमध्ये जेव्हा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झाला होता, 25 वर्षापासून भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आहे, पण तिथे आपण पाहिलं असेल की लिंक रोड असेल, ईस्टर्न वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा मेट्रो, या सर्व किंवा मोनो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काँग्रेसने दिलेल्या आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून कमी पडलो, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आम्ही मान्य करतो आमचा पराजय, आमचा पराभव आम्ही मान्य करतो. पण आम्ही जे दिलेलं आहे ते आम्हाला योग्य पद्धतीने लोकांना सांगता आलं नाही, ही मात्र आमची चूक नक्कीच झालेली आहे. मी पुण्याला सुनील तांबे आणि सम्राट यांच्याकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नीलमताईंना प्रश्न आहे. नीलमताई, ही सगळी तुलना सुद्धा तुम्ही बघितलेली आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की शिवसेनेची ही जी काय आता सध्याची स्थिती ती वाईट नाही आहे, खूप चांगली आहे. सगळ्या ठिकाणी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह असं कॉम्पिटिशन उभं केलेलं आहे, आव्हान उभं केलेलं आहे भाजपसमोर. पण आता तुम्हाला भाजपला इक्वल म्हणून ट्रीट करावं लागणार आहे, या मानसिकतेत तुम्ही आता पोहोचताय का? मुळामध्ये काय माहिती आहे का, आपण समाजातल्या वेगळ्या घटकांबद्दल बोलतोय. आता अतुल लोंढे बोलायच्या आधी कोण बोलत होतं हे 1 लाखाचं कर्ज असतं आणि त्या मानसिकतेबद्दल? ते मला हे स्क्रीन नाही आहे समोर. प्रसन्न, मग माझ्याकडे येऊच नका ना तुम्ही. सिंपल डिसिजन सकाळपासून आपण सगळेजण या अतिमहत्वाच्या निवडणुकीच्या निकालांकडे वाट पाहत होतो. जे प्रचारामध्ये झालं तसंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निर्णयामध्ये झालं. सुरुवात काहींनी लवकरची जास्त केली, नंतर थकून गेले आणि आम्ही योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा राखला आणि त्याच पद्धतीने निकालांमध्ये सुद्धा योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा आम्ही घातलेला आहे. हे श्रेय जसं मी मगाशी सांगितलं होतं, हा विजय आम्ही संपूर्णपणे मुंबईकरांनाच एका अर्थाने त्यांच्या चरणी अर्पण करतोय. हा विजय जो मुंबई आणि राज्यभराचा आहे त्याबद्दल माननीय रावसाहेब दानवेजी व माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील. पण या विजयाचं श्रेय माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो देशभरामध्ये विकासाचा आणि भ्रष्टाचार विरोधी धडाकेबाज अतिशय कार्यक्रम चालवला, जनसमर्थन त्याच मागे यातून स्पष्ट होतं. या विजयाचं कर्तृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या पद्धतीने विकासाचा धडाका पूर्ण राज्यात अतिशय प्रामाणिकतेने सरकार चालवताना गरीबातील गरीब, अतिसामान्यातील अतिसामान्य व्यक्तीच्या विकासाचा विचार केला, त्या कर्तृत्वाचा आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यामागचं सर्व संघटन कौशल्य आणि संघटन नेतृत्व हे महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटीलजी यांनी एक हाती संघटनेचे चालवलेला कार्यक्रम, निवडणुकीच्या योजना याला सुद्धा आहे. आणि म्हणून मुंबईपुरता मी मगाशी बोललो तर पुन्हा एकदा बोलावं असं वाटतं म्हणून बोलतोय. बरेचसे लोक मगाशी नव्हते. 2च पक्षांची वाढ झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सगळे निवडणुकीत हरले. वाढ झाली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची.
पण शिवसेनेची वाढ ही मोजपट्टीमधली झाली, फुटपट्टीमधली झाली आणि भारतीय जनता पक्षाची वाढ ही पटींमध्ये झालेली आहे. आणि म्हणून हा विजय मुंबईचा सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे. मी या विषयानंतर सविस्तर माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील. तत्पूर्वी माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेजींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. राज्यामध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष होईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सुद्धा नंबर 1चा पक्ष झालेला आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित भाई यांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी पंचायत टू पार्लमेंट अशा प्रकारचं त्यांचं हे स्वप्न होतं. हे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आज पूर्ण केलेलं आहे. आपल्याला माहिती की निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं एक प्रचाराची योजना आपली योजनाबद्ध पद्धतीनं प्रचार केला आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी लढले आणि हा विजय मिळवला. खरं तर हा विजय या राज्यातील जनतेला आम्ही अर्पण करतो आणि प्रामुख्यानं 2.5 वर्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार, या 2 सरकारनी जी कामगिरी या राज्यामध्ये आणि देशामध्ये केली त्या कामगिरीला पाहून या राज्याच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं कौल दिलेला आहे. मी पुन्हा एकदा या राज्यातील जनतेचं, या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री महोदय विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम मी तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर आणि विशेषतः या देशामध्ये माननीय मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकतेचं जे राजकारण चालू केलं आहे, विश्वासाचं जे राजकारण चालू केलं आहे, त्या पारदर्शी प्रामाणिकतेवर, त्या विश्वासावर प्रचंड मोठा कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला. मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आपण बघितलं तर सर्वांनी हा विजय अभूतपूर्व आहे. आपण यापूर्वीच्या निवडणुका बघितल्या असतील तर महानगरपालिकामध्ये इतका अभूतपूर्व कौल हा कुठल्याच पक्षाला यापूर्वी फारसा मिळालेला किंवा नजीकच्या 25-30 वर्षात दिसत नाही. आज आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं दिलं आहे. ज्या पारदर्शितेच्या अजेंड्यावर आम्ही मतं मागितले त्या अजेंड्याला मोठं समर्थन हे जनतेच्या माध्यमातून मिळालंय. खरं तर आम्ही भारतीय जनता पक्षावर 195 जागा लढलो होतो आणि त्यातनं आतापर्यंतच्या निकालात 81 जागा आम्हाला मिळाल्या. 1 जागा सध्या टायवर आहे. त्याचा निकाल कधी येईल मला असं वाटतं की अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय. आमचे जे मित्र आहेत त्यांची निश्चित आम्हाला मदत झाली, पण त्यांच्याजवळ चिन्ह नसल्यामुळे अतिशय पोलराईज झालेल्या निवडणुकीमध्ये त्या जागांवर त्यांचं आणि आमचं असं दोघांचंही नुकसान झालंय. तिथे जर चिन्ह असते, आमचं असते किंवा त्यांचं एस्टॅब्लिश चिन्ह असतं तर या पोलराईज निवडणुकीचा निकाल अजून वेगळा लागला असता. साधारणपणे 20 जागा आता तरी सरासरी अशा दिसत आहेत की ज्या ठिकाणी अतिशय कमी मताने आम्ही पराभूत झालो आहोत आणि मला असं वाटतं की एक मोठा कौल
मुंबईमध्ये मुंबईच्या जनतेनं दिलेला आहे आणि निश्चितच माननीय मोदीजींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला आणि त्यातनं तयार झालेल्या विश्वासाला राज्यातलं सरकार आणि राज्यातलं भाजपा जे पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे त्याला आशीर्वाद आता मुंबईच्या जनतेनं देखील या ठिकाणी दिला आहे. मुंबईच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये आम्ही लँडस्लाईड विक्रीकडे चाललो आहे, पुण्यामध्ये आम्ही अतिशय मोठ्या विजयाकडे चाललो आहे, पिंपरी चिंचवडला अतिशय मोठ्या विजयाकडे चाललो आहे. आम्ही अकोल्याची महानगरपालिका जिंकलेली आहे, आम्ही अमरावतीची महानगरपालिका जिंकलेली आहे, इथे आम्हाला पूर्ण बहुमत मिळालंय. सोलापूरला बहुमत आलंय, 3-4 जागा आम्हाला कमी आहे. ही स्थिती जवळपास उल्हासनगरची आहे. नाशिकमध्ये पूर्ण बहुमत आम्ही घेतो. अभूतपूर्व अशा प्रकारचं म्हणजे आतापर्यंतच्या 1066 जागा महानगरपालिकेच्या घोषित झाल्या त्यातल्या 521 जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला आहे. म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. अजून काउंटिंग चाललाय पण आता सरासरी असं दिसतंय की जवळजवळ 13 ते 14 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल. जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत मिळवू. 4-5 ठिकाण असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट असू. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळाला आहे. विशेषतः लातूर असेल की जो प्रचंड मोठा बालेकिल्ला जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून हा काँग्रेसचा राहिला आहे. त्या बालेकिल्ल्यात आज भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. सांगली सारख्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अतिशय उत्तम आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळतात. आमची आघाडी कोल्हापूरमध्ये जवळजवळ आता बहुमताच्या आसपासच्या आकड्यात पोहोचला आहे. सोलापूरमध्ये देखील अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. जळगावमध्ये आमची जवळजवळ एखादी त्या ठिकाणी सत्ता येते, वर्ध्यात येते, गडचिरोलीत येते, चंद्रपूरला येते. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं जालन्यामध्ये आपण बघितलं असेल की सिंगल लार्जेस्ट आम्हीच आहोत आणि ती स्थिती औरंगाबादमध्ये देखील आहे. म्हणजे मराठवाड्यातही प्रचंड मोठं जनसमर्थन हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मला विश्वास वाटतो की या संपूर्ण महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्षाच्या कामावर एक मोहर उठवली आहे. आणि आम्ही जे सातत्याने सांगत होतो की माननीय मोदीजींच्या जी काही धोरणं आहेत त्या धोरणांवर आधारित देश आणि महाराष्ट्र चालवत असताना जनता त्याच्या पाठीशी आहे. आज जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. मैं महाराष्ट्र की तमाम जनता का अभिनंदन करना चाहता हूं. देश में माननीय मोदी जी ने जो पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति शुरू की और जिस राजनीति ने पूरे देश में एक विश्वास पैदा किया, आज उसी विश्वास को साथ देने का काम, उसी विश्वास को आशीर्वाद देने का काम मुंबई और महाराष्ट्र की जनता ने किया है. मुंबई की महानगर पालिका में बहुत बड़ी विजय हमको प्राप्त हुई है और करीब करीब 81 सीटें भारतीय जनता पार्टी ने पाई है. इससे पहले हम 31 सीटों पर चुनकर आए थे और इसलिए मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत बड़ी क्वांटम जंप जिसको कह सकते हैं वो हमने ली है. और एक प्रकार से जिस पारदर्शिता के एजेंडे पर हमने चुनाव लड़ा था उस एजेंडे को जनता ने पूरे तरीके से स्वीकारा है. मुंबई में करीब 20 सीटें हम बहुत थोड़े वोटों से हारे हैं और मूल रूप से हमने 195 सीटें मुंबई में लड़ाई थी. कुछ सीटें हमारे दोस्तों को दी थी लेकिन हमारे दोस्तों के पास सिंबल न होने के कारण शायद उनको उतनी सीटें प्राप्त नहीं हो पाई है. फिर भी जिस प्रकार का भारतीय जनता पक्ष का प्रदर्शन रहा है मैं अपने आप में मानता हूँ कि बहुत ही अभूतपूर्व इस प्रकार का रहा है. महाराष्ट्र की अन्य महानगर पालिकाओं में
बची हुई 9 में से 8 महानगरपालिकाएं भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पर जीत रही है। नागपुर में हमको बहुत बड़ी जीत मिल रही है, अमरावती में मिली है, अकोला में मिली है, पूना जो बड़ी महानगरपालिका है पूना में मिली है, पिंपरी चिंचवड़ में हमको मिली है, उल्लासनगर में हमको मिली है, सोलापुर में हमको मिली है, नासिक में बहुत बड़ी जीत हमको मिली है। तो एक प्रकार से महाराष्ट्र ने पूरे तरीके से हमारा साथ दिया है। जिला पंचायतों में भी करीब करीब 10 जिला पंचायतें ऐसी है कि जहाँ पर हम अपने बलबूते पर या कुछ दोस्तों के साथ में मिलकर अध्यक्ष बनाएंगे। 5 और ऐसी है कि जिसमें हम ही सिंगल लार्जेस्ट है, इसलिए अध्यक्ष हमारे ही बनेंगे। तो मैं ऐसा मानता हूँ कुल मिलाकर चाहे विदर्भ हो, मराठवाड़ा हो, उत्तर महाराष्ट्र हो, पश्चिम महाराष्ट्र हो या महानगर पालिका का क्षेत्र हो, सभी जगह भारतीय जनता पार्टी को बहुत बड़ा समर्थन ये जनता ने दिया है। और निश्चित रूप से मैं ऐसा मानता हूं कि जो एक नई शुरुआत आदरणीय मोदी जी ने की है, उस शुरुआत के साथ पूरा महाराष्ट्र उनका साथ दे रहा है, हमारा साथ दे रहा है। उन्हीं के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार ने जो कार्य किया है उस कार्य को भी लोगों ने सराहा है। मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा दावा भाजप करणार आहे का आणि कोणाला सोबत घेणार? असं आहे की मुंबई महानगरपालिकेचे आता निकाल आले आहेत। खरं म्हणजे मी आमचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबईच्या टीमचं, आमचे खासदार असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, याचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या प्रकारे यांनी मुंबईचा किल्ला लढवला आहे ते अतिशय अतुलनीय आहे। आणि त्याच वेळी आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की सातत्याने गेले 2 महिने एकही दिवस घरी न थांबता पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम हे रावसाहेबांनी केलं आणि आज त्याचा परिणाम आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये दिसतो आहे। मुंबईच्या महानगरपालिकेच्या संदर्भात पुढची कारवाई काय करायची या संदर्भात आमची कोर कमिटी आहे। त्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेऊ। आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती निर्णय करत नसतो। आमची पद्धत ही कोर कमिटीची पद्धत आहे। ती कोर कमिटी बसेल, सगळ्या गोष्टींचा आढावा घेईल, पण जनतेची इच्छा मात्र काय आहे ती आपल्याला या मतदानातून दिसते आहे। जनतेच्या इच्छेचा निश्चित आम्ही आदर करू। असं आहे की एखाद्या निवडणुकीत परफॉर्मन्स चांगला असतो, कधी नसतो, त्यामुळे त्याच्या आधारावर ते फार मूल्यमापन करण्याचं कारण नाही आहे। आणि मला राजीनामा अजून प्राप्त झाला नाही, पण तो प्राप्त झाला तरी देखील आता तरी मला तो स्वीकारण्याचं ते कारण दिसत नाही। असं आहे की मी तुम्हाला पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये सगळे निर्णय हे भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी घेते। ही सगळी परिस्थिती घेऊन आमच्या कोर कमिटीचे प्रमुख आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत, आशिष शेलार आणि आमची कोर कमिटी असे आम्ही सगळे बसू आणि कोर कमिटी या संदर्भात पुढची कारवाई काय करायची याचा निर्णय करेल। आपके कार्यकर्ता ये भी कहने लगे इतनी बड़ी जीत के बाद कि देश में नरेंद्र और राज्य में देवेंद्र एक नागा जो देने लगे, इस पर आपकी प्रतिक्रिया जानना चाहूँगा। देखिए, देश में नरेंद्र है, इसमें तो किसी को कोई दो राय नहीं है। पूरे देश ने मोदी जी का नेतृत्व स्वीकारा है। और जहाँ तक महाराष्ट्र की बात है तो मोदी जी के नेतृत्व में हम काम करते हैं। एक बड़ी टीम हमारी है, उस टीम के मुखिया के रूप में मैं काम करता हूँ और मैं ऐसा मानता हूँ कि मेरा वजूद ये मेरी टीम के कारण है और इसलिए जो पूरी हमारी टीम है उस टीम की ये विजय है। नरेंद्र मोदी म्हणता येईल का महाराष्ट्राचे? महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी म्हणता येईल का? हो एक गोष्ट सांगतो, एवढं लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी एकमेव आहे आणि अद्वितीय आहे। देखिए, ये तो कोर कमेटी तय कर सकती है, यह अधिकार मेरा नहीं है। कोर कमेटी के सामने प्रपोजल जाएगा, कोर कमेटी उस पर विचार करेगी, उनसे निर्णय लेने हैं, क्या ऑप्शन हमारे सामने है, इसका विचार हमारी कोर कमेटी करेगी। सीएम साहब, ये कहा गया, ये लगातार कहा गया आपके सामने वाले दल से कि अब मुंबई का किंग कौन, इसका जवाब आ गया है।